नमस्कार। भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। उद्धव ठाकरे यांचे पगारी संपादक संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केलेली आहे। खरं तर मला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा एक प्रसंग आठवतो। जेव्हा सोनिया गांधी राजकारणात आल्या होत्या तेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सवाल केला होता की तुम्हाला राम राज्य हवं का रोम राज्य हवंय। आज तोच सवाल पुन्हा एकदा विचारण्याची वेळ आली आहे। तुम्हाला खान हवाय का प्रभू रामचंद्रांचा बाण हवाय। ज्या पद्धतीनं दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावरून उद्धवजी ठाकरे यांनी भाषण केलंय त्यावेळेला मला वाटतं की त्यांना खानावळीबद्दल जास्त महत्त्व वाटतंय आणि प्रभू रामचंद्राच्या बाणाबद्दल त्यांना वाईट वाटतंय। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी विचारलं होतं की राम राज्य हवं का रोम राज्य हवं। तसाच प्रश्न आता मुंबईकरांसमोर पडलाय की तुम्हाला खानावळ हवी की प्रभू रामचंद्राचा बाण हवाय। कारण ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे हे हिंदुत्ववादावर टीका करत होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत होते, भारतीय जनता पार्टीवर टीका करत होते, उद्धवजी ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तर तुम्ही सोडूनच दिलेत, त्यांचा वैचारिक वारसा सोडून दिला। आणि काल ज्या पद्धतीनं सोनिया गांधींची भाषा, राहुल गांधींची भाषा शिवतीर्थावरनं तुम्ही केली, त्यामुळं प्रभू रामचंद्रांचा बाण तुम्हाला नकोय तर फक्त आणि फक्त खान तुम्हाला हवंय हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। दसरा मेळाव्याच्या निमित्ताने खरं तर विचारांचं सोनं लुटायचं असतं, परंतु तुम्ही खानाचे विचार देण्याचं काम केलं। अफजल खानाच्या प्रवृत्तीचे विचार वाटण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून केलं। एका बाजूला बाळासाहेब ठाकरे यांची धडधडाणारी हिंदुत्वाची तोफ होती आणि दुसऱ्या बाजूला खानाची पिल्लावळ, खानाचे विचार सांगण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी शिवतीर्थावरून केलं। खरं तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची समाधी तिथेच शिवतीर्थाच्या बाजूला आहे। त्यांना देखील वाईट वाटलं असेल की आपण याच शिवतीर्थावरून प्रभू रामचंद्रांचं गुणगान गात होतो, आपण याच शिवतीर्थावरून हिंदुत्वाचा विचार पेरत होतो आणि आज आपला मुलगा उद्धवजी ठाकरे अशा पद्धतीनं खानाच्या पिल्लावळीचे विचार पेरण्याचं काम करतोय। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्याबद्दल वाईट वाटलं असेल। दसरा मेळावा हा विचारांचा मेळावा असतो, परंतु हा विचारांचा मेळा नव्हता तर ज्यांची वैचारिक सुनता झालेली आहे अशा लोकांचा मेळावा होता, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। पगारी संपादक संजय राऊत यांनी चिखलाबद्दल बोलूच नाही। विचारांचा चिखल करण्याचं काम तुम्ही शिवतीर्थावर केलं, परंतु इतिहास असा आहे जेव्हा जेव्हा अशा पद्धतीनं वैचारिक चिखल मासतो तेव्हा कमळाचा उदय होतो, तेव्हा कमळ निश्चितपणे फुलतं। आणि काल शिवतीर्थावरून तुम्ही जो वैचारिक चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला त्याला प्रत्युत्तर म्हणून मुंबईकर निश्चितपणे कमळ फुलवल्याशिवाय राहणार नाही। तुमचं वैचारिक दारिद्र्य, तुमची वैचारिक चिखलफेक काल दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बघितली आणि पगारी संपादक संजय राऊत यांनी जे वैचारिक चिखलफेक करण्याचं काम केलं त्यांना देखील जनता उत्तर देणार आहे। ते उत्तर असेल कमळ फुलवून। या चिखलातून मुंबई महापालिकेच्या तोंडावर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलल्याशिवाय राहणार नाहीत। सन्माननीय राज ठाकरे यांच्याबद्दलच्या तुमच्या भावना काय होत्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीला दिसल्या। राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पराभव करताना तुमच्या भावना कुठे गेल्या होत्या। अमितजी ठाकरे यांचा पराभव तुमच्या पक्षाने केला होता, तेव्हा राज ठाकरेंबद्दल तुम्हाला प्रेम नव्हतं, तेव्हा राज ठाकरेंबद्दल तुमची जवळीक नव्हती। तुम्ही म्हणताय की आम्ही पटकन जवळ आलो, हे पटकन म्हणजे जवळपास 16 वर्ष लागले। आणि संजय राऊत तुम्ही काय सांगतायत की बाजूचं शिवतीर्थ आपलं आहे। जर राज ठाकरे यांना तुम्ही आपलं म्हटलं असतं तर दुसरं शिवतीर्थ बांधण्याची वेळच आली नसती। संजय राऊत तुमच्यामुळे दुसरं शिवतीर्थ बांधण्याची वेळ आली, उद्धवजी ठाकरेंमुळे दुसरं शिवतीर्थ बांधण्याची वेळ आली आणि तुमच्यामुळे अमित ठाकरे यांचा पराभव झाला।
तुम्हाला राज ठाकरे यांच्याबद्दल प्रेम असतं तर ज्या पद्धतीनं वरळीमध्ये पहिल्यांदा आदित्य ठाकरे निवडणूक लढत होते, राज ठाकरे यांनी उमेदवार दिला नाही, तुम्ही तेवढी देखील दानत राज ठाकरे यांच्याबद्दल ठेवली नाही की अमित ठाकरे निवडणूक लढतायत तर आपण उमेदवार नको देऊया. तुमच्या उमेदवारानं अमितजी ठाकरे यांचा पराभव केला. तुमच्यामुळे राज ठाकरे यांना दुसरं शिवतीर्थ बांधावं लागलं आणि तुम्ही काय सांगतायत की शिवतीर्थ आम्हाला जवळ आहे. अहो, आता तुमच्यामुळे मातोश्री 2 बांधायची देखील वेळ आली. तुम्ही दोन्ही आदित्य ठाकरे आणि त्यांच्या भावामध्ये भांडण लावण्याचं काम हे पगारी संपादक संजय राऊत करतायत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर त्यांनी टीका केली. ते म्हणतात की एकनाथ शिंदे अमित शाह यांची बेनामी कंपनी असल्याचं आरोप. खरं तर अमित भाई यांची बेनामी कंपनी काय आहे हे पगारी संपादक संजय राऊत यांनी सांगू नये. मला संजय राऊत यांना एकच सांगायचंय, तुमची उभाटा गट हा राहुल गांधी यांची उपकंपनी आहे. तुमचा उभाटा गट हा सोनिया गांधी यांची बेनामी कंपनी आहे आणि तुम्ही उभाटा गटाच्या पेरोलवर पगारी संपादक म्हणून काम करतायत. तुम्ही राहुल गांधी यांच्या पगारावर प्रवक्ते म्हणून काम करतायत. तुम्ही सोनिया गांधी यांची चाकरी करण्याचं काम करतायत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची सच्ची कंपनी आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे चालवण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलं जातं तर उभाटा गटाच्या माध्यमातून सोनिया गांधींचे विचार, उभाटा गटाच्या माध्यमातून राहुल गांधींचे विचार आणि त्या गटाच्या मार्फत खानाची पिल्लावळ पुढे चालण्याचं काम पगारी संपादक संजय राऊत करतायत. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याबद्दल बोलू नये. मुंबई मराठी माणसापासून हिसकावण्याचं पाप अमित शाह करतायत आणि त्याची सुधारणासाठी एकनाथ शिंदेच्या हाती दिली आहे असा आरोप केला. आम्ही मराठी माणसाला तोडत नाही तर मराठी माणसाला जोडण्याचं काम करतो. आम्ही अटल सेतू बांधून लोकांना जोडण्याचं काम करतो. आम्ही कोस्टल सेतू बांधून लोकांना जोडण्याचं काम करतो. मुंबईतल्या माणसाला मुंबईतच घरात देऊन, मुंबईतल्या माणसाला मुंबईमध्येच घर देऊन त्यांना विस्थापित न होता प्रस्थापित करण्याचं काम करतो. पगारी संपादक संजय राऊत यांनी अशा पद्धतीची कुऱ्हाडीची भाषा बोलू नये. खानाचे खंजीर घेऊन जे लोकांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसतायत त्यांनी कुऱ्हाडीबद्दल बोलू नये. ही कुऱ्हाड नाहीये तर तुमच्या हातामध्ये खंजीर आहे आणि तो खंजीर खानाचा आहे. आणि अशा पद्धतीनं मुंबईतल्या मराठी माणसाला तोडण्याचं काम, मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर हद्दपार करण्याचं काम पगारी संपादक संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्यामुळं त्यांनी आधी आपल्याकडे बघावं. अमित भाई असतील, भारतीय जनता पार्टी असेल, लोकांना जोडण्याचं काम करते. मराठी माणसाला मुंबईतच घर मिळालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही मराठी माणसांची घरं लुटतायत. त्यामुळं पगारी संपादकांनी हे बोलू नये. ते म्हणतात की अमित शाह यांचं सध्या पाद्यपूजन सुरू आहे. खरं तर अमित भाई हे देशाचे गृहमंत्री आहेत. पाद्यपूजनाचाच विचार करायचा तर पगारी संपादक संजय राऊत हे राहुल गांधी यांचं पाद्यपूजन करतायत. पगारी संपादक संजय राऊत हे सोनिया गांधी यांचं पाद्यपूजन करतायत. ज्या पद्धतीनं सोनिया गांधींची चाटुगिरी करण्याचं काम, काँग्रेसची दलाली करण्याचं काम संजय राऊत तुमच्याकडनं केलं जातंय. पाद्यपूजनाची भाषा तुम्ही करू नये. पाद्यपूजन बाळासाहेब ठाकरे यांचं आम्ही करतो. पाद्यपूजन अटल बिहारी वाजपेयी यांचं आम्ही करतो. तुम्ही मात्र चाटुगिरी, पाय चाटण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं सुरू आहे आणि हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती त्यामुळे रिक्षावाला मंत्री झाला आणि त्या रिक्षावाल्याला थोडक्यात खासदार. उद्धवजी ठाकरे यांची दानत काय आहे हे विधानसभेच्या निवडणुकीला बघितलं. उद्धवजी ठाकरे यांची दानत काय आहे आता दुष्काळाच्या दौऱ्यामध्ये आपण बघितलं. उद्धवजी ठाकरे दुष्काळाचे दौरे करत होते, सोबत पगारी संपादक होते. त्यावेळेला लोकांना काय म्हणत होते उद्धव ठाकरे की माझ्या हातात देण्यासारखं काही नाही. 4-4 वेळेला शेतकरी म्हणत होते आम्हाला काहीतरी द्या. त्यावेळेला उद्धवजी ठाकरे काय म्हणत होते, माझ्या हातामध्ये देण्यासारखं काही नाही. जेव्हापासनं यांची सत्ता गेली तेव्हापासनं त्यांची एकच कॅसेट सुरू आहे, माझ्या हातामध्ये देण्यासारखं काही नाही, माझ्या हातामध्ये देण्यासारखं काही नाही. ही तुमची दानत आहे. महाराष्ट्रानं तुमची दानत बघितली आहे. कोविडच्या काळामध्ये लोक मरत असताना तुम्ही मुंबई लुटली, तुम्ही महाराष्ट्र लुटला आणि आपले स्वतःचे खिसे भरले. कोविडच्या काळामध्ये जवळपास 800 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला कोविडच्या नावावर जमा केले.
त्यातली फुटकी कवडी देखील दिली नाही आणि तुम्ही काय दानतीच्या गप्पा करतायत. तुमची दानत नाही आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय. तुमची जर का दानत असेल तर फक्त पगारी नौकर, पगारी संपादक संजय राऊत यांना पोचण्या एवढीच तुमची दानत आहे. त्याच्या पलीकडे उभाटा गटाची दानत नाही. आणखी एक प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला, तो म्हणजे शिवतीर्थ आमच्या जवळच आहे आणि रिक्षावाल्यांना आम्ही मोठं केलं. अहो संजय राऊत, तुम्ही ज्या पद्धतीची भाषा करतायत, तुम्ही ज्या पद्धतीनं काल अपेक्षित असं होतं की दसरा मेळाव्याच्या माध्यमातून उद्धवजी ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी यांना जाब विचारतील. उद्धवजी ठाकरे मराठी माणसाबद्दल, मराठी भाषेबद्दल अबू आझमी यांनी वक्तव्य केलं त्याबद्दल जाब विचारतील. परंतु तो जाब विचारण्याची हिंमत उद्धवजी ठाकरे आणि पगारी संपादक संजय राऊत यांची झाली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकराबद्दल सातत्यानं काँग्रेसच्या पेजवरनं, काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवरनं आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्यातनं सावरकरांचा अपमान होतो. खरं तर मला अपेक्षा होती की काल उद्धवजी ठाकरे सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारतील, काँग्रेसच्या प्रतिमेला जोडे मारतील. परंतु ती जोडे मारण्याची हिंमत उद्धवजी ठाकरे तुमच्यामध्ये झाली नाही. पगारी संपादक संजय राऊत यांनी चकार शब्दाने राहुल गांधींचा निषेध केला नाही. पगारी संपादक संजय राऊत यांनी अबू आझमीचा निषेध केला नाही. जो अबू आझमी म्हणतायत की भिवंडीमध्ये मराठी कशाला पाहिजे. अहो तुम्ही या मराठीच्या मुद्द्यावर गळा काढताय, त्या मराठीच्या मुद्द्यावर साधं बोलण्याची हिंमत तुमची झाली नाही आणि तुम्ही काय फुकाच्या गप्पा मारतायत. अशा पद्धतीनं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होत असताना, भिवंडीमध्ये मराठी माणसाचा अबू आझमी अपमान करत असताना तुम्ही दसरा मेळाव्यातनं चकार शब्द काढले नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. एरवी मराठी माणसाचं नाव घेता, एरवी हिंदुत्वादाचं नाव घेता, एरवी स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे अभिमान आहे असं सांगता आणि काँग्रेस जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतो तेव्हा काँग्रेसबद्दल दसरा मेळाव्यातनं चकार शब्द काढत नाहीत. आणि कालचा दसरा मेळावा म्हणजे फ्लॉप शो होता. ज्या पद्धतीनं कालच्या दसरा मेळाव्यामध्ये लोकांची गर्दी नव्हती, मुंबईकरांनी कालच्या दसरा मेळाव्याकडे पाठ फिरवली. काल आपण बघितलं की लोक खुर्च्या घेऊन खाली बसले होते, दुसरी खुर्ची लोकांच्या डोक्यावर होती. दोन दोन खुर्च्या घेऊन एक माणूस होता तरी खुर्च्या रिकाम्या आम्ही बघितल्या. अशा पद्धतीची तुमची अवस्था का झाली तर तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या सोबत बसलाय. तुमच्या खुर्च्या रिकाम्या क्या होत्या कारण तुम्ही हिंदुत्ववाद सोडला. तुमच्या सभेला गर्दी का झाली नाही तर तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि ज्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे रामराज्य म्हणत होते तिथं तुम्ही खानाच्या पिल्लावळीचा उदो करायला लागलाय. त्यामुळं तुमच्या पक्षाची ही अवस्था झाली आहे. एका बाजूला लोक खुर्चीवर बसत होते, दुसरी खुर्ची लोकांच्या डोक्यावर होती. अशा दोन दोन खुर्च्या गेल्यानंतर देखील शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात रिकाम्या खुर्च्याचं दर्शन महाराष्ट्राला झालं आणि टोमणे मारण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलं. या टोमण्याचा बदला येणाऱ्या महापालिका खरं तर शिवाजी पार्कावरून चिखलफेक करण्याचं काम केलं. ही चिखलफेक हिंदुत्वावर होती, ही चिखलफेक वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर होती, ही चिखलफेक प्रभू रामचंद्राच्या वारसावर होती, ही चिखलफेक इथल्या मराठी माणसावर होती. शिवाजी पार्कातून शिवतीर्थावरून ज्या पद्धतीनं चिखलफेक करण्याचं काम केलंय ते महाराष्ट्रानं बघितलंय आणि या चिखलफेकीतून कमळ उगवल्याशिवाय राहणार नाही. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.